नमस्कार मित्रांनो हे बघा, मी तुमचा मित्र परमेश्वर. आणि आता सकाळचे वाजत आलेत बघा 7:30. आपण बसलो होतो सकाळी सकाळी निवांत शेतामध्ये. आणि चला म्हणलं आज छोटासा ब्लॉग बनवावा. ब्लॉग बनवण्याचं विशेष कारण म्हणजे मित्रांनो असं आहे की मी बघा पाठीमागं 3 महिन्यापूर्वी एक प्रायोगिक तत्वावर सहज मिरचीची लागवड केली होती नर्सरीमधून रोप आणून. अर्थात मला आता मिरचीची जात तर काही लक्षात नाही, पण चला बाबा म्हणलं लोक करतात आपण बघा करून कसं काय. ह्या हिशोबाने मी एक 100 झाड आणलं होतं मित्रांनो मिरचीचं. हे माझ्या पाठीमागं बघू शकताय पूर्ण लाईनमध्ये हे असं झाड आहे. आणि याच्यावर फक्त गोमूत्र आणि 2 वेळेस 15 ml हिशोबाने देशीची फवारणी केली ती मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक, त्याला कुठलंही रासायनिक खत किंवा आत्तापर्यंत मी कुठलंही रासायनिक औषध मारलेलं नाही. आणि 100 झाड बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, तुमच्यासमोर लाईव्ह आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे बघू शकता मित्रांनो. हे बघा ह्या बाजूला, हे बघा या लाईनचं कुठलंही झाड चेक करीत गेलं मित्रांनो तरी सध्या अशी मिरची लगडलेली. ते बघा मित्रांनो, हे बघा. तर मित्रांनो मी असा प्रयत्न विषय केला होता की चला आपण बघू ऑर्गॅनिक तत्वावर आपल्याला काही जमतं आहे का. आणि विशेष म्हणजे मित्रांनो एक पाट आहे ऊसाच्या कडीला, ते माझ्यासमोर बघू शकताय. आपण ऊसाला तुटी केलेली आणि तुट्याच्या लाईनी पाईप इथं अंथरलेली आहेत. आणि त्याच्या शेजारी फक्त एक सरीवर लागवड केलेली. याला कुठलंही मल्चिंग वगैरे काहीच नाही. बघू शकताय तुम्ही. हे बघा मित्रांनो, खाली बुडात बघा मल्चिंग वगैरे काहीच नाही आहे का. आहे असं प्लेन सरी आहे आणि सरीच्या माथ्यावरती त्याची लागवड केली होती. आणि फक्त त्याच्यावरती फवारलं होतं आपण देशी आणि गोमूत्र. त्याला कुठलंही रासायनिक खत नाही, काहीच नाही. तर मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की माझ्या समस्त महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना विनंती आहे मित्रांनो, असा काहीसा थोडा प्रयोग करून बघा. नक्कीच म्हणू नका ह्यात परवडत नाही त्यात परवडत नाही. मित्रांनो बघू शकताय तुम्ही, पान नाही ह्या मिरचीला. एवढं सध्या त्याचं उत्पन्न आहे सकाळ सकाळच्या वातावरणात. हे बघा दिसायला थोडं तकलीफ होत असेल, बघू शकताय तुम्ही. मिरचीची लांबीसुद्धा कमी नाही मित्रांनो, अगदी भरपूर अशा प्रकारची मिरची लांब आहे. हे बघा. आणि अशा प्रकारे आपण हे प्रायोगिक तत्वावर लावलेले 100 झाडे मित्रांनो आता त्याच्या मिरच्या अशा प्रकारे लाल व्हायला लागल्यात. तर मित्रांनो प्रायोगिक तत्वावर लागलेली ही मिरची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या वर्षीचा मानस असा होता की 1/2 एकर गव्हाचं जे रान होतं त्यामध्ये आपल्याला आता सरकीचं उत्पन्न काढून पुन्हा मिरचीचं पीक घ्यायचं आहे. आणि ते बी असं ऑर्गॅनिकमध्ये कुठलाही रासायनिक खताचा वापर न करता. त्याच्यामुळे हा केलेला प्रयोग होता मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. तर चला मित्रांनो, माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि प्रायोगिक तत्वावर लावलेली मिरची कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण म्हणतो रासायनिक खत, रासायनिक औषध, पण त्याहीपेक्षा मित्रांनो माझं असं मत आहे की ऑर्गॅनिकसुद्धा शेती करता येऊ शकते. हे मला कळलं आहे आता, किंवा आपण ऑर्गॅनिकमध्ये बी सक्सेस होऊ शकतो. फक्त त्याची आयडिया आपल्याला जमली पाहिजे. आणि काही नाही मित्रांनो, दर 3 दिवसाच्या अंतराने सुरुवातीला फवारणी केली. कोकडा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला त्यावेळेस फक्त त्याच्यावर गोमूत्राचा फवारणी केली. ताक अंडी वगैरे वगैरे भरपूर फवारतात, आपण तसं कुठलंही काय फवारलं नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो फक्त तेवढंच केलं आणि त्याचं फळ आज मिळतं आहे. बघू शकता तुम्ही, त्याचं फळ तुमच्या समोरच आहे. हे बघा अशी झाडं आहेत, झाडं खूप मोठाली आहेत.
तर मित्रांनो, चला आता आजचा हे छोटासा ब्लॉग आपण इथंच थांबू. ब्लॉग नक्की आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा हा छोटासा ब्लॉग आपण इथंच थांबू मित्रांनो. ब्लॉग बनवण्याचं कारणच ते होतं की फक्त मिरची बघा, ऑर्गॅनिक तत्वावर सुद्धा मिरची होऊ शकते, हेच तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. तर धन्यवाद.